हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वुमन मोटिवेशन विथ शारदा. तुम्हाला घरचेच लोक डिमोटिवेट करतात का? तुमच्यासोबत पण असंच काही झाले आहे का? आणि असंच काही झालं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण माझ्यासोबत पण असंच काहीतरी झालं आहे. बघा मैत्रिणींनो, आपल्या मनात बरीच काही स्वप्न असतात, आपल्याला बरंच काही करायचं असतं, पण लग्नानंतर घर, जबाबदाऱ्या यात आपण एवढं अडकून पडतो की आपण स्वतःला वेळच देत नाही. आपण प्रयत्न करत असतो काहीतरी करण्याचा, काहीतरी छंद जोपासण्याचा, पण आपण काही नवीन करायला गेलो की घरातील लोक डिमोटिवेट करतात. मग तो नवरा असो की घरातील इतर कोणी सदस्य. घरातील लोक म्हणतात की आता काय करतेस? आता तर 2 मुलं आहे, तुला आता जमणार आहेस का? घरातील कामच नीट कर. तर काही घरातील लोक एवढे अपशब्द बोलून बसतात आणि एवढे डिमोटिवेट करतात की आपल्याला स्वतःलाच वाटायला लागते की खरंच आपण काहीच करू शकत नाही आणि स्वतःलाच कमी लेखायला लागतो आणि आपला आत्मविश्वास पण कमी होतो. आत्मविश्वास कमी व्हायला लागला की आपण कोणताच डिसिजन घेऊ शकत नाही. आधी आपण कोणता पण डिसिजन एकटं घ्यायचो, हुशार होतो, पण आता असं का? आपल्याला प्रश्न पडायला लागतो. पण घरातील लोकांनी बोलू आपला आत्मविश्वास एवढा कमी केलेला असतो की आपण खचून जातो, आपली चिडचिड होते. पण मैत्रिणींनो, चिडचिड न करता स्वतःला शांत ठेवा. घरातील लोकांचं कामच आहे आपल्याला डिमोटिवेट करणं, पण आपण डिमोटिवेट व्हायचं नाही. आपल्याला असं वाटते की आता काय करू, कसं करू? पण मैत्रिणींनो, एकाएकी काहीच होत नाही. घरातील जबाबदाऱ्या निभवता स्वतःला वेळ द्या. स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोज तुम्ही थोडा वेळ स्वतःला देत गेल्या तर एक दिवस नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होईल आणि तुम्ही सक्सेसफुल व्हाल. आणि रोज काहीतरी थोडं करत गेलं की तुमचा आत्मविश्वास पण वाढेल आणि तुम्ही स्वतःची किंमत स्वतः कराल. जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्ही स्वतःची किंमत तुम्ही स्वतः कराल, काहीतरी करून दाखवाल, तेव्हा घरचे पण लोक तुम्हाला डिमोटिवेट करणार नाही. आणि घरच्या लोकांनी तुम्हाला डिमोटिवेट केला तरी फारसा फरक पडणार नाही, कारण आता तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. ते पण तुम्हाला व्हॅल्यू द्यायला लागेल. आणि आपल्या गृहिणीला यापेक्षा आणखी वेगळं काय पाहिजे असते? आपण पण तीच तर अपेक्षा करतो की आपल्याला आपल्या घरात मानसन्मान मिळावा आणि आपली सगळी कामे अगदी शांततेत पार पडावी. ओके मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके, थँक्स.